हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महासरकारी जॉब या यूट्यूब चॅनलवरती. सरकारी नोकरीची मोठी संधी फक्त पदवीधर उमेदवारांसाठी महिन्याला 30,000 ते 42,000 पगार मिळवण्याची सुवर्ण संधी आली आहे. कोणती पदे आहेत, पात्रता काय आहे, मुलाखत कधी आहे आणि अर्ज कसा करायचा, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या माहितीला सुरुवात करूयात. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ही जाहिरात आपल्याला ICAR अर्थात सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च, शंकरनगर पोस्ट ऑफिस, नागपूर यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही जाहिरात 10 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ह्या जाहिरातीचा मुख्य भाग पाहण्याआधी अशाच नवनवीन जाहिरातींना सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर चला सुरुवात करूया महत्त्वाच्या जाहिरातीला. यामध्ये आपल्याला सर्वात आधी दिलं आहे, द एलिजिबल कॅन्डिडेट आर इन्व्हायटेड टू appear for walk-in interview for the contractual position of young professional first and second in the following discipline. यामध्ये असं सांगता येते की यंग प्रोफेशनल 1 आणि 2 या पदासाठी जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे किंवा मुलाखतीसाठी यायचं आहे. तर मुलाखतीसाठी यायचं आहे तर पुढे सांगितलं आहे त्यांनी की व्हेन्यू म्हणजेच ICAR सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च नियर हॉटेल ले मेरिडियन, पंजारी, वर्धा रोड, नागपूर. नागपूरच्या यांनी या ठिकाणी आपल्याला एक पत्ता दिला आहे. त्या पत्त्यावरती आपल्याला इंटरव्ह्यूसाठी पोहोचायचं आहे. तर इंटरव्ह्यूसाठी कधी पोहोचायचं हे खाली खाली सांगता येते. डेट ऑफ वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजेच इंटरव्ह्यूची तारीख या ठिकाणी 21/7/2026 म्हणजेच 21 जुलै 2026 रोजी. रिपोर्टिंग टाइम 9:30 ते 10:30 या 1 तासाच्या आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे इंटरव्ह्यूसाठी. तारीख आहे 21/7/2026. पुढे आपण पाहू शकता नेम अँड नंबर ऑफ पोस्ट अँड फेलोशिप म्हणजेच पदाचे नाव आणि पदसंख्या किती आहे या ठिकाणी आपल्याला ह्या रकान्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. त्यापुढे पाहू शकता तुम्ही रिक्वायर्ड आणि पुढे डिसायर्ड क्वालिफिकेशन आणि पुढे पिरियड ऑफ व्हॅलिड ऑफ द रिक्वायर्ड. आता तुम्ही ह्यामध्ये पाहू शकता की आपल्याला YP सेकंड म्हणजेच यंग प्रोफेशनल सेकंड यासाठी एक पद दिलेलं आहे आणि ह्या पदासाठी 42,000 रुपये पर मंथ फिक्स. MP म्हणजेच पर मंथ फिक्स आहे किती 42,000 रुपये आणि पदसंख्या किती आहे 1 आणि पदाचं नाव काय YP सेकंड म्हणजेच यंग प्रोफेशनल सेकंड. आता EQ इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे आवश्यक असणारी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय आहे तर पाहू शकता तुम्ही. CA, CMA, CS, मिनिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट फील्ड म्हणजेच तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव पाहिजे कशाचा CA चा, CMA चा किंवा CS चा. सोबतच BCom, BBA, BBS विथ 60 मार्क्स फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज. म्हणजेच हे सांगतायत की BCom, BBA ह्यासारखी पदवी आणि 60% मार्क घेऊन तुम्ही पास झालेले असावा किंवा त्यापेक्षा जास्त मार्क घेऊन तुम्ही पास झालेला असावा आणि 2 वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी अनुभव असावा कशाचा CA चा, CMA चा, CS चा. आणि पुढं त्यांनी ऑर मध्ये अजून क्वालिफिकेशन यामध्ये दिलेलं आहे. पुढे पाहू शकता आपण यासाठी DQ म्हणजे ह्या ठिकाणी DQ चा लॉंग फॉर्म दिलेला आहे. DQ चा लॉंग फॉर्म या ठिकाणी डिझायर्ड क्वालिफिकेशन म्हणजेच हे क्वालिफिकेशन जर असेल तुमच्याकडे तर विशेष अजून प्राधान्य देण्यात येणार आहे. पण जर आपल्याकडे हे क्वालिफिकेशन नसले तरी पण चालतंय. जर असेल तर तुम्हाला जास्तीचं प्राधान्य भेटेल असं यामध्ये सांगितलेलं. रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन 2 इयर वर्क एक्सपिरियन्स रिलेटिंग टू फायनान्स अँड अकाउंट प्रेफरेबल इन गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बॉडी रिसर्च इन्स्टिट्यूट. हे म्हणतायत की 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असायला पाहिजे फायनान्स सिस्टीमचा किंवा अकाउंटच्या संबंधित. तर तुम्हाला विशेष ह्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे या पदासाठीचा. पुढे तुम्ही पाहू शकतात 2 नंबरचा पद आपल्याला दिलेला आहे YP सेकंड म्हणजेच यंग प्रोफेशनल 2
पद किती आहेत या ठिकाणी? एकच पद आहे या ठिकाणी पण. आणि ह्याच्यासाठी पगार किती आहे? 42,000 रुपये पर मंथ फिक्स एवढा पगार आहे. इक्यू म्हणजेच इसेन्शियल क्वालिफिकेशन या ठिकाणी म्हणजेच आवश्यक असणारा क्वालिफिकेशन दिलेला आहे की मास्टर इन लाईफ सायन्स, म्हणजे तुमचा मास्टर झालेला पाहिजे इन लाईफ सायन्स मध्ये. आणि प्रेफरेबल मग म्हणजे लाईफ सायन्स मध्ये तुमचा हे विषय असायला पाहिजे जास्त करून ॲग्री बायोटेक, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी, हे तुमचं ह्यामध्ये लाईफ सायन्स पाहिजे त्यांना. हे या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. पुढे DQ म्हणजे डिझायरेबल क्वालिफिकेशन पाहू शकता तुम्ही. म्हणजे हे तुमच्याकडे असेल तर अजून जास्त तुम्हाला महत्त्व देण्यात येणार आहे. जसं की एक्सपिरियन्स इन इलिझा प्रोटीन क्वालिफिकेशन, DNA आयसोलेशन अँड PCR, हे असलं तर अजून जास्तीत जास्त तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. 3 नंबरचं पोस्ट पाहू शकता तुम्ही. YP फर्स्ट म्हणजेच यंग प्रोफेशनल 1 या पदासाठी एकच एक जागा आहे या ठिकाणी. आणि त्यासाठी पगार आहे 30,000 पर मंथ फिक्स. आता यामध्ये तुम्ही EQ म्हणजेच इसेन्शियल क्वालिफिकेशन पाहू शकता. ग्रॅज्युएट इन लाईफ सायन्स, प्रेफरेबल ॲग्री बायोटेक, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी, हे आपलं लाईफ सायन्समध्ये ह्या विषयामधून झालेलं पाहिजे. आणि पुढे तुम्ही पाहू शकता DQ यामध्ये काय दिलेलं आहे? एक्सपिरियन्स इन इलिझा प्रोटीन क्वालिफिकेशन, DNA आयसोलेशन अँड PCR, हे यामध्ये असलं तर विशेष प्राधान्य अजून देण्यात येणार आहे. पुढचा पद पाहू शकता तुम्ही. YP फर्स्ट यंग प्रोफेशनल 1 यासाठी एक पद आहे. आणि ह्यासाठी पगार आहे 30,000 पर मंथ फिक्स एवढा पगार आहे. आता तुम्ही पाहू शकता EQ ह्यासाठी काय दिलेलं आहे? BSc ॲग्री, BSc हॉर्टिकल्चर विथ मिनिमम 50% मार्क्स और इक्विव्हॅलेंट ओव्हरऑल ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. म्हणजे तुमचं BSc ॲग्री, BSc हॉर्टिकल्चर अँड हे जर तुमचं डिग्री झालेलं असेल आणि सोबतच ह्या डिग्रीला 55 मार्क किंवा सोबत हे ओव्हरऑल ग्रेड पॉईंट ॲव्हरेज हे झालं असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी हे पदासाठी अप्लाय करू शकता तुम्ही. सोबत DQ दिला आहे यांनी. नॉलेज इन कम्प्युटर स्किल, एक्सेल वर्कशीट, वर्ड फाईल, पॉवर पॉईंट ॲप्लिकेशन, डाटा रेकॉर्डिंग एक्सेट्रा, हे जर तुमच्याकडनं ह्याच्या संदर्भात नॉलेज असेल तर तुम्हाला विशेष या जागेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. आता पुढे पाहू शकता तुम्ही. अप्पर एज लिमिट ह्यामध्ये दिलेली आहे 21 to 45 इयर फॉर YPs म्हणजेच यंग प्रोफेशनलसाठी 21 ते 45 ऑन द डेट ऑफ इंटरव्ह्यू, रिलॅक्सेबल इन द केस ऑफ द SC ST OBC अँड अदर exempted categories of candidates ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स. म्हणजे भारत सरकारच्या ज्या काही जाहिरातीमध्येच जे रूल्स असतो रिलॅक्सेशनचा, रिलॅक्सेशन म्हणजे वयामध्ये सूट देण्याचा, त्यानुसार आम्ही ह्या ठिकाणी सूट देण्यात येतील असं सांगितलं आहे. तसं तर 21 ते 45 वर्षातील उमेदवार ह्यासाठी अप्लाय करू शकतात. आणि जे काही आरक्षित जे उमेदवार असतात त्यांना जे काही समजा रिलॅक्सेशन असतो ते ह्या ठिकाणी लागू होणार आहे असं ते म्हणतात. देअर विल बी अ रिटर्न टेस्ट ऑन 21/7 म्हणजे 21 जुलै 2026 रोजी एक लेखी परीक्षा आणि मेरिट लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट विल बी प्रिपेअर्ड. सेलेक्टेड कॅन्डिडेट विल बी असेम्ड बाय द कमिटी अँड कॅन्डिडेट विल बी इन्फॉर्म्ड अकॉर्डिंग टू ली. त्यामध्ये ते सांगतायत की 21 जुलै 2026 रोजी एक परीक्षा घेण्यात येणार आहे तुमची. यामध्ये मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्या मेरिट लिस्टनुसार जे निवडलेले उमेदवार असतील तर त्यांचं कमिटीकडून एक प्रसिद्ध करण्यात येतील की जे उमेदवार निवड झाले त्यांच्यासाठी एक प्रसिद्ध करून तुम्हाला ते माहिती देताल. पुढे असं सांगितलं आहे द कॅन्डिडेट्स मस्ट ब्रिंग ओरिजिनल सर्टिफिकेट्स ऑफ व्हेरिफिकेशन विथ वन सेट ऑफ फोटोग्राफीज इन सपोर्ट ऑफ एज, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, कास्ट एक्सेट्रा अँड वन पासपोर्ट साईज फोटोग्राफ. म्हणजे ते म्हणतायत की उमेदवारांनी इंटरव्ह्यूला येता वेळेस ओरिजिनल त्यांचे डॉक्युमेंट घेऊन यायचा आणि एक त्या डॉक्युमेंटचा एक सेट म्हणजे
झेरॉक्स सेट पण आणायचा. यामध्ये त्यांनी त्यांच्या फोटोचा एक पासपोर्ट साईज फोटो आणायचा, कास्ट सर्टिफिकेट आणायचा आणि एक्सपिरियन्सचे जे काही प्रमाणपत्र असतील ते एक्सपिरियन्स प्रमाणपत्र आणायचे आणि शैक्षणिक प्रमाणपत्र त्यासोबतच वयाचा पुरावा सुद्धा त्या ठिकाणी एक घेऊन यायचा आहे. पुढे पाहू शकता तुम्ही यामध्ये दिलंय की कॅन्डिडेट विदाउट प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट फ्रॉम द कन्सर्ड युनिव्हर्सिटी विल नॉट बी इंटर इंटरंट फॉर द walk in interview फॉर द पोस्ट ऑफ वायपीज इन एनी केस. ते म्हणतायत की उमेदवाराने त्यांच्या जे काही शैक्षणिक पात्रते कागदपत्र आहेत तर ते घेऊन यायचंच आहे. ते घेऊन न येता तुम्ही जाऊन तोंडी सांगता की आमचं हे पद झालेलं आहे असं आहे, तर ते त्यांसाठी हे पदासाठी ते ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्यांना त्यांच्या जे काही डॉक्युमेंट असतात तर ते सोबत घेऊन जाणे अनिवार्य असं सांगतायत. आता 5 नंबरला त्यांनी सांगितलं की नो DATA विल बी पेड फॉर अटेंडिंग वॉक इन इंटरव्ह्यू. म्हणजे DATA म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस अँड DA म्हणजेच जे काही आपला महागाई भत्ता असतो आणि प्रवास भत्ता असतो या ठिकाणी ते देण्यात येणार नाही कोणताही. तुम्ही जर इंटरव्ह्यूला जात असताल तर तुमच्यासाठी कोणतीही सवलत त्या ठिकाणी देणार नाही. खर्चातून तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा खर्च जे काही असेल तर तुम्ही स्वतःहून करायचा आहे जाण्या येण्याचा असं ते सांगतायत. पुढे त्यांनी असं सांगितलं की द डायरेक्टर CICR नागपूरचं रिझर्व्हेस the right to fill up or not to fill any position notified in this advertisement. ह्या ज्या जाहिरातीमध्ये चे संपूर्ण अधिकार हे ह्यांच्या जे डायरेक्टर आहेत ICARचे त्यांना हे जाहिरातीचे संपूर्ण अधिकार असणार आहेत असं त्यांनी ह्यामध्ये नमूद केलं आहे. तर ही आजची आपली ही जाहिरात तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासारखे नवनवीन जाहिरात सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एक नवीन जाहिरातीसह. तोपर्यंत धन्यवाद.